करू शकत नाही. सगळं करणारा देवच आहे, निमित्त मात्र आपलं. मला उभा करून कीर्तन करायला लावणारा देवच आहे, तुम्हाला बसून कीर्तन ऐकायला लावणारा देवच आहे, सत्ता करून घेणारा देवच आहे. शरीर देवाने दिलेलं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन येणसी जोडी नारायण. हात जोडी कोणासोबत? देवासोबत. डोळे जोडायचे देवासोबत, पाय जोडायचे देवासोबत. हे सगळे जोडण्या देवासाठी. का? देवच बलवान आहे. देवा एवढं बलवान जगात देवाने आपल्याला हा सुंदर नरदेह दिलाय. फक्त देवाच्या देवे दिला देह भजना. हे नरदेह आपल्याला मिळालेलं आहे, फक्त देवाच्या प्राप्तीसाठीच मिळालेलं आहे, दुसरं करण्यासाठी मिळालेलं आहे. देवच उद्देश असावा. परमार्थ करू द्या, भजन करू द्या, कीर्तन करू द्या, वारी करू द्या, पारायण करू द्या, फक्त याच्या मागचं कारण उद्देश देवाचे अनुष्ठान साधना जप तप यज्ञ योग साधना काही करू द्या, भगवंताच्या प्राप्तीशिवाय दुसरे काही नसावं. हे जीवनच मिळालं देवाच्या प्राप्ती करता. किती कठीण भगवंत हे दुर्लभ आहे, मिळू नये आपल्याला. कोण्या जन्मातलं कुठलं पुण्य मिळालं आपल्याला. नरदेह दुर्लभ जाणा, 100 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन. बाबा नरदेह दिलेला आहे, 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला भगवंताने दिलेलं आहे. तिच्यासाठी हे जीवन हे संसाराच्या मागे लागून घेण्यापेक्षा देवाच्या नावाने देवाने अजून भरपूर दिलेले हो, माहिती नाही आपल्याला. मध्ये जीव दिलेले आपल्याला. जीव आहे हे दिसत नाही, पण जीव आहे. जेने जीव दिला दयाचे करीन चिंतन. आपण म्हणतो त्याचे भगवंताचं चिंतन करतो देवा. एक देवाने त्या जीवाला 2 बायका आहेत, आवृत्ती नावाची, निवृत्ती नावाची. एका बायकोला 8 लेकरं, एका बायकोला 12 आहेत. 12 ने 8 20 झाले. एक बायको 2 बायको 22 झाले. एक जीव 23 झालेले. 4 वाण्या 4 मुक्त्या 72,000 नाड्या दिलेले. आउटकोटी रोम दिलेले. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 प्राण 36 तत्व देवाने दिले. जगतामध्ये तेवढा बलवान तेवढा अधिकारी काही लोक देवाला मानत नाही. ऐका, देवाच्या विरोधामध्ये जातात. एका राजानंतर बळ संपादन केल्याच्या नंतर अभिमान आला आणि अभिमानामध्ये बोलायला लागला, माझ्या एवढा बलवान कोणीच नाही, माझ्या एवढा ताकदवान कोणीच नाही, माझ्या समोर कोण टिकतच नाहीये. कोणाची हिंमत असेल तर पुढे या. आणि अभिमान याच्या त्याच्याकडे होत. देवाला फक्त देवाला 16,108 बायका होते. त्याच्यात चौपटीनं त्याला बायका होती 80,000 बायका. अभिमान यावंच लागते. 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू. 33 कोटी देव त्याच्याकडे नव्हते. बिन पगारीच पगार देत नव्हता. पण रावणानं उठण्याच्या अगोदर काम करून जातो. ते वाऱ्या देवानं झाडून काढायला, पावसानं सडा सारवण करायला, अग्नी देवानं स्वयंपाक करायला, गणपती बाप्पानं फुलं आणून द्यायला, सटवीनं बाळातपण करायला नव्हे. 9 घराच्या पायऱ्या करून त्यांच्या छात्रावर पाय देऊन सिंहासनावर गादीवर बसणारा, कैलासाला हलवायची ताकद. किती बलवान नाही.
सगळं होतं म्हणून सप्तकोटी घरी शुद्ध कांचनाची, 7 लक्ष घरे काचेची, 7 लक्ष घरे तात्पुरी लंका सोन्याची, काय कमी नव्हतं. हो, दुसरे 2 भाऊ, एक विष्णू भक्त भगवंताला अंतःकरणामध्ये ठेवून आला, देवाशिवाय दुसरं बोलणार नाही असा विभीषण नावाचा भाऊ. दुसरा एक भाऊ कुंभकर्ण, एवढा बलवान, 6 महिने जेवत होता आणि 6 महिने झोपत होता. किती बलवान असेल सांगता येत नाही, एवढे बलवान भाऊ. ते महाराज सांगतो ते वस्त्रोत्तर मनोहर महाराज सांगतो, लांबी रुंदी 90 गाव, कुंभकर्ण त्याचं नाव. एवढा एवढा बलवान, अभिमान आलाच पाहिजे. माझ्या बलवान कोणीच नाही, माझ्या बलवान कोणीच नाही. नारदानं सांगितलं, तुझ्याकडे बळ आहे ना, एक काम कर. त्या समुद्राच्या बाजूला किनारपट्टीवर एक वाणे तपाला बसले, त्याच्यासोबत कुस्ती खेळून दाखव, म्हणजे तुला आला पडत. 33 कोटी देव माझ्या समोर हिंडतात आणि तो वानरच